ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची विविध एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी डेव्हलप केली आहे. घोटाळे करायचे पण वेगवेगळ्या पद्धतीने करायचे. कुठे बेनामी कंपन्या, कुठे शेल कंपन्या, कुठे बंद कंपन्या. हसन मुश्रीफांविरोधात, मुश्रीफ परिवाराच्या विरोधात जे मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली ते ह्या पोलीस स्टेशनला त्याची दखल घ्यावीच लागणार. कारण की जी कंपनी अस्तित्वातच नाही, जी कंपनी अस्तित्वात नाही आता कंपनीच्या नावाने बँक अकाउंट, बँक ट्रान्झॅक्शन, पैसा आपल्या परिवाराच्या खात्यात घेणं, आपल्या साखर कारखान्यात घेणं, म्हणजे इट इज अ फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग. म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना फार स्पष्ट शब्दात कायदा समजवला. त्यांच्याकडे पुरावे दिलेत, बाकी देणार आहेत. मी मागच्या आठवड्यात जसं उदाहरण दिलं की हसन मुश्रीफांच्या मुलाचा खात्यात जी कंपनी केव्हा बंद झाली, जी कंपनी केव्हा बंद झाली, आता कंपनीच्या नावाने आता बँक अकाउंट उघडले गेले आणि चेक मुलाच्या खात्यात आले, मुलांनी ते साखर कारखान्यात टाकले. आज मुश्रीफ साहेबांचा आणखीन एक घोटाळा, हसन मुश्रीफ आणि जावई आता 1500 कोटीचा घोटाळा. ही कला पण एक वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःचा ग्राम विकास खात्यात टेंडर स्वतःचा कंपनी, स्वतःचा जावयाचा कंपनीलाच दिलं. हसन मुश्रीफ साहेबांनी स्वतःचा ग्राम विकास खात्यात टेंडर हे स्वतःचा जावयाचा, स्वतःचा परिवाराचा कंपन्यांना दिलं. फक्त एवढं पुरतच मर्यादित नाहीये ठाकरे साहेबांची कला. ज्या कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीतून पैसे आले. टेंडर जयोसुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे दिले का? नाही, हे देतात. ये ना या बाजूला पण येणार. जयोसुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आणखीन बघा, शरद पवार साहेब म्हणजे सहकार महर्षी, शेतकरी, ग्राम विकासला फायनान्स कमिशन, मोदी सरकारने निर्णय घेतला की ज्या गावात जेवढी सबसिडी, जेवढी मदत द्यायची आहे हे डायरेक्ट त्या ग्रामपंचायतच्या खात्यात बँकेत ट्रान्सफर करायची. पिक पॉकेटर त्याला काय म्हणतो आपण, खिसे कापू, बरोबर ना? हे सरकारने एक आणखीन कला, खिसे कसा कापायचा खिसा. ग्रामपंचायतला अधिकार दिला, परस्पर पैसा त्याचा खात्यात जातो. आणि ठाकरे सरकारचे मंत्रालय हे एक उदाहरण आहे, ग्राम विकास मंत्रालय. त्यांनी काय आयडिया केली,
त्या सगळ्या ग्रामपंचायतीसाठी त्यांनी ऑर्डर काढली की तुमचं टॅक्सचं रिटर्न मी सांगणार ती कंपनी भरणार, तुमचं जीएसटी रिटर्न टीडीएस रिटर्न मी सांगणार ती कंपनी आणि मी सांगणार तेवढी फी द्यायची. महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायत ग्राम विकास मंत्रालयाने GR काढला. आणि त्यात या एका कंपनीला 1500 कोटी रुपये मिळणार. छोटी ग्रामपंचायत असेल तर महिन्याचे 3,750 रुपये, मोठी असेल तर 5,000 रुपये महिन्याचे. ग्रामपंचायतल्या खिसेतून जे मोदी सरकार, फायनान्स कमिशन, संसद, कारण की हा निर्णय ऑल पार्टी झालेला आहे, जे ग्रामपंचायतच्या डायरेक्ट बैंक अकाउंट मध्ये जाते पीछे के दरवाजे से मुश्रीफ साहब ने हाथ सफाई. महिलाला वर्षाला 50,000 रुपये, 28,000 ग्रामपंचायत, 1500 कोटीचं टेंडर. व आम्ही विकेंद्रीकरण ठरवलं ना आपण, तर विकेंद्रीकरणात ते कुठल्या ग्रामपंचायतला किती टीडीएस आणि किती जीएसटी, किती रिटर्न भरावे लागतात, अवघे 4 रिटर्न भरावे लागतात. अन्यथा ते वर्षात 2-4 हजार मध्ये काम होते. यानी 50,000 रुपये. फक्त एवढंच नव्हे, जी जळद सुसे मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला, ती कंपनी प्रॅक्टिकली जन्माला मागच्या वर्षी आली, प्रॅक्टिकल सेन्स मध्ये. कारण की कंपनी रजिस्ट्रेशन मला 8 वर्षापूर्वी झालं होतं, पण 8 वर्ष कागदावरच होतं अस्तित्व, नो टर्नओव्हर. कोणीतरी रजिस्टर केलेली कंपनी मुश्रीफ साहेबांचा जावयाचा द्वारा बेनामी गुंतवणुकीने मुश्रीफ परिवाराच्या ताब्यात आली. त्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. 2019-20 मध्ये पण टर्नओव्हर 0 रुपये. माझा प्रश्न शरद पवार साहेबांना आहे की व्हॉट इज द प्री क्वालिफिकेशन ऑफ दॅट कंपनी, फर्स्ट व्हॉट इज द नेसेसिटी. संसदेने दिलेला ग्रामपंचायतला जो अधिकार दिला त्या अशा प्रकाराने दादागिरी, जोर जबरदस्तीने तुम्ही कसं हिरावून घेतात. जे काम 2-5 हजाराचं आहे त्याच्यासाठी 40-50 हजार रुपये का. हा एक भाग झाला. दुसरा भाग, तर कोणत्या कंपनीला की ज्या कंपनीला जन्म झाला तो कशासाठी झाला, हॉस्टेल चालवण्यासाठी. कंपनीचं रजिस्टर जे आहे, रजिस्ट्रेशन, आणि त्या कंपनीचं नावच यस हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेड होतं. ते आता जळद मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ती कंपनी काय काम करणार, जीएसटी, टीडीएस, टीसीएस रिटर्न. ठाकरे पवार कुछ भी कर सकते हैं. आणि 10 वर्षासाठीचा कॉन्ट्रॅक्ट 15,000 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट. आणि या कंपनीत जे संचालक आहेत, हे मी आपल्याला डिटेल्स नोट्स दिलेली आहेत. म्हणजे जे मी बोलतो ते सगळं नोट्स आपल्याला दिली जाते. फक्त तुम्हाला थोडं समजून घ्यावं किंवा प्रश्न यासाठी पॉइंट त्यात सगळे दिलेले आहेत. संचालक कोण, अतुल रासकर, सतीश मडचेट्टी, हे दोघे मुश्रीफ साहेबांशी संबंधित आहेत. कुठला ना कुठला त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत.
किंवा एकमेकांच्या कंपनीत काम करतात आणि पैसा कोणी दिला दुसरं. हा सतीश मडचेट्टी अष्टविनायक कॉर्पोरेशन मध्ये होता. ह्या अष्टविनायक कंपनी म्हणजे ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फायनान्शियल रिलेशनशिप आलं लक्षात. मुश्रीफ साहेबांची सगळी माया, कंपन्या, बोगस कंपन्या, शेल कंपन्या, बंद झालेल्या कंपन्या, मग त्याचा सर सेनापती साखर कारखाना असतो, गड इंग्लज साखर कारखाना असतो की जळत होतो, ते सगळं मॅन्युप्युलेशन करण्यासाठी ते दोनच चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या दोन चार्टर्ड अकाउंटंटनी त्याच कंपन्यांचा वापर केला. म्हणून आम्हाला घोटाळा पकडणं फार सोपं होतं. मुश्रीफ साहेबांनी मला माझी लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला. हसन मुश्रीफ साहेब किरीट सोमय्या फक्त चार्टर्ड अकाउंटंट नाही आहे, ऑल इंडिया मेरिट लिस्ट होल्डर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीतून पीएचडी केलंय फायनान्सवर. म्हणून मुश्रीफ साहेब तुमचे घोटाळेबाज सीएना तर जेलमध्ये पाठवणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटला मी तक्रार केली आहे. म्हणून तुम्ही असे सीए पाठवून मला बिघडवू इच्छितात. सतीश मडचेट्टी, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया हे सगळेच या सगळ्या टोटल घोटाळ्याशी निगडीत आहे. याची पण तक्रार मी पोलीस स्टेशन मध्ये केली आहे. या कंपनीचा घोटाळ्याची तक्रार इन्कम टॅक्स विभागात पण आज केली, ईडी कडे उद्या करणार. मी आपल्याला प्रॉमिस केलं होतं की मी कोल्हापूरला येणार, मुरगुड नगरपालिकेला पोलीस स्टेशन मध्ये जाणार, आई अंबेचा आशीर्वाद मागणार. मला फक्त आश्चर्य एकाच गोष्टीचं आहे, एवढ्या धमक्या, जनतेचं प्रदर्शन, आक्रोश, निषेध, मुरगुड मध्ये ज्या पद्धतीने लोक मला भेटत होते, नमस्कार करत होते, हात मिळवत होते, फोटो काढत होते, सेल्फी काढत होते, याचा अर्थ महाराष्ट्रात भ्रष्टाचारच्या विरोधातली क्रांतीची सुरुवात झाली आहे. धन्यवाद. ठाकरे सरकार के मंत्री हसन मुश्रीफ का तीसरा घोटाला. अपने ही ग्राम विकास मंत्रालय का 1500 करोड़ का टेंडर अपने ही परिवार के अपने ही दामाद मतीन मंगोलो की नामी बेनामी कंपनी को दिया, जो केंद्र सरकार फाइनेंस कमीशन ग्राम पंचायत को डायरेक्ट सभी अधिकार ग्राम पंचायत को देना, पैसा उनके अकाउंट में ट्रांसफर करना, तो कैंची लेकर पिक पॉकेटिंग, खीसे काटने का काम ठाकरे सरकार कर रही है. जीएसटी, टीडीएस जो रिटर्न भरने के लिए महीने के साल के 2-4 हजार रुपए का काम होता है, इन्होंने 50,000 रुपया साल की फी तय की, 10 साल का कॉन्ट्रैक्ट दिया. इस घोटाले की जांच के लिए हमने पुलिस स्टेशन में तथा इनकम टैक्स में शिकायत की है. आने वाले सप्ताह में मैं गवर्नर जी से मिलने वाला हूं, महाराष्ट्र के राज्यपाल जी को. कल ईडी में ये शिकायत करूंगा. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, ही कला जी आहे, मंत्र्यांनी स्वतःचा मंत्रालयाचं टेंडर कॉन्ट्रॅक्ट स्वतःचा नामी बेनामी कंपनीला द्यावं, हे मी कला यासाठी म्हटलं, आमच्याकडे आणखीन 2 मंत्रालयाचे किस्से आलेले आहे. म्हणूनच मी म्हणालो की
पवार आणि ठाकरे साहेबांनी आपल्या मंत्र्यांना नेत्यांसाठी अभ्यास शिबिर भरवतात. बेनामी कंपन्या, घोटाळ्याचा पैसा कसा पार करायचा, कशी बंद झालेल्या कंपनीत बँक अकाउंट उघडायचं आणि कसा आपल्याच खात्याचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याच परिवाराला कसं द्यायचं. तर दुसरे 2 मंत्रालयाची माहिती आलेली आहे. त्याच्यावर आमचं होमवर्क चालू आहे. सर, कल आपने दावा किया था कि आप कुछ और नेताओं और कुछ और मंत्रियों के भी नाम लेंगे और खुलासा करेंगे उनके भ्रष्टाचार का. तो वो कौन मंत्री और कौन से नेता हैं हसन मुश्रीफ के अलावा, इसके बारे में आप कह रहे हैं? और 2 मंत्रालय की फाइल मेरे पास आ गई है. 2 में से एक विदर्भ के मंत्रालय की है, विदर्भ के मंत्रालय ना, विदर्भ के मंत्री की. माझ्याकडे आणखीन 2 असाच पद्धतीची माहिती आली आहे. त्यातला एक मंत्रालयाचे मंत्री विदर्भ. माझं होमवर्क पूर्ण झालं की त्याचीही माहिती मी समोर ठेवणार. सर, निम्मे मंत्री जेलमध्ये आणि निम्मे मंत्री दवाखान्यात जाणार असं आपण सूचित करता, म्हणजे सरकार पडणार असं आपल्याला म्हणायचंय का थेट? याने 10,000 वर्ष शासन करावं, परंतु घोटाळे बंद करावे. बीजेपी एक मिनिट, आपण भाजप कार्यकर्त्यांची नंतर बैठक आहे, हे पत्रकार परिषद. एक वाक्य पूर्ण करतो, त्यांचा ताईचा उत्तर प्लीज. तर आमचं असं म्हणणं आहे, कोविड मध्ये यांनी करप्शन केलं, त्यामुळे महाराष्ट्रात कोविडचा मृत्यूंक प्रचंड वाढला. आता ग्रामपंचायतला दिलेल्या अधिकार अशा प्रकाराने कापतायत, खिसे कापतायत. तर आमचं जे आंदोलन आहे हे घोटाळा उघडकीस करून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचं. पण आतापर्यंत मी 14 मंत्री आणि नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणले. सगळे 14च्या 14 वर एक्शन इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. होते असं ईडी का बुलावा आया किंवा किरीट सोमय्यांनी घोटाळा काढला तर अर्धे गायब होतात आणि आता अर्धे हॉस्पिटलमध्ये भरती होतात. म्हणून मी ही गोष्ट सांगितली. 2.5 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सची धाड संताजी घोरपडे कारखान्यावर पडली होती. 2.5 वर्षानंतर त्या जर काही त्यामध्ये असेल किंवा काही, तर ईडीकडे ते का गेले नाही? कारण इन्कम टॅक्सची जबाबदारी पण आहे ना तेवढीच. आज जे तुम्ही आरोप करताय त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते इन्कम टॅक्स विभागाला का कळालं नाही? 2.5 वर्षापूर्वी बीजेपीचं सरकार होतं आणि या 2.5 वर्षामध्ये एवढा कालावधी लागतो का इन्कम टॅक्सला तिकडे जायला? त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल करायला हवी होती. उत्तर देऊ मध्ये नाही बोलायचं. एका आपल्या ताईने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली की मंगळसूत्र चोरीला गेलं. काय समजा अंगठी चोरी. चोरांना पोलिसांनी कुठलं, आपण कुठे गेलो तर मुरगुड पोलीस स्टेशननी समजा पकडलं. त्याच्याकडे 10 दुसरे मंगळसूत्र सापडले नाही. आता नाही, आता गेले ते 9 माझे झाले. आता त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. हे असं मुश्रीफ करू शकतात, कायदा नाही. चोरी त्यावेळी पकडली जाते. घोटाळ्याची माहिती आल्यानंतर घोटाळ्याचे डॉक्युमेंट जाहीर केले जातात. तर तो घोटाळा नाही आहे असं एक पण शरद पवार आणि ठाकरेंचे नेते म्हटले नाही. सुडाचं राजकारण करतात, ईडी कारवाई करते, इन्कम टॅक्स कारवाई करते. अरे भाऊ, घोटाळा झालाय हे सांगा ना. म्हणून आपण डायव्हर्ट करायला लागला विषय मूळ आहे असा. प्लीज लेट मी कंटिन्यू. मूळ विषय असा आहे की ज्या इन्कम टॅक्स कडे याची सगळी तपासणी झाली, ज्या इन्कम टॅक्सने हे सगळं बघितलं, धाड टाकली आणि त्याचे काही कागद व्हेरिफिकेशन केले असतील, यावरती तुम्ही आता आरोप केलेले आहे. तर त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे इम्पार्शल आहे असं आम्ही समजतो सगळे ग्रामस्थ नागरिक. तर त्या इन्कम टॅक्सनं ईडीला का कळवलं नाही असा एक साधा सरळ प्रश्न आहे. डोंट टेल मी मंगळसूत्र एसेट्रा. त्याला अजून स्पष्टीकरण करतो की
ज्या तपास यंत्रणांकडून ज्या गुन्ह्यांच्या बाबतीत तपास सुरू आहे त्याच्यात पुढं काहीच का आलं नाही, तुम्ही आता आरोप करताय तर ते इतके दिवस झोपले होते का असा विषय आहे त्या पाठीमागे. ठीक आहे, त्याला जोडून की आता तुम्ही आरोप याचं फार चांगलं उत्तर आहे माझ्याकडे, तुम्हाला ज्यांना बोलायचं बोलून घ्या. की तुम्ही जे आरोप केले कायदेशीर तुम्ही तक्रार केल्या तुमच्या नाही, एक मिनिट पहिले इन्कम नाही, टॅक्स तोच प्रश्न. त्याच्या अंदाजानुसार या 14 मंत्र्यांवर किंवा कुठल्याही मंत्र्यांवर तुम्हाला वाटतं की कधी हे सिद्ध होईल आणि कधी कारवाई होईल? आता नेक्स्ट राऊंड माझा उत्तर नंतर दुसऱ्यांदा. ही मुसरीफांची भाषा गेली 12-15 दिवस ऐकतोय मी उत्तर देतोय. मुसरीफांना सर्टिफिकेट देतात, याचं सगळं उत्तर आलं. एक मिनिट भाऊ, एक मिनिट तुमच्याकडे इन्कम टॅक्सचं सर्टिफिकेट असेल तर दाखवा मला. एक मिनिट दाखवा. एक मिनिट तुमच्याकडे इन्कम टॅक्सचं सर्टिफिकेट आहे मी एक मिनिट एवढाच आहे. इन्कम टॅक्स न 2 वर्ष तपासणी केली की नाही आणि केली असेल तर काय निष्पन्न झालं, तुम्ही इकडचं तिकडचं नका ना सांगू. आणि दुसरा विषय असा आहे आणि आमच्याकडे काय, आम्ही कशाला इन्कम टॅक्स कडे जाऊ, आम्हाला फक्त माहिती इतकीच हवी आहे की तुम्ही आतापर्यंत जे आरोप केले ते आरोप धाड यापूर्वी टाकलेली होती आणि त्याच्याबद्दल चौकशी झाली की नाही. आपण तर सीए आहात, आपण तर मेरिटचे आहात, प्रश्नाचं कारण तर तुम्ही असं कसं बोलू शकता? ही जी प्रेस नोट आहे त्याच्यात तुम्ही असा उल्लेख केलाय की चौकशी व्हावी अशी मागणी करत आहे. तुम्ही गुन्हा दाखल केला आहे का चौकशी व्हावी अशी मागणी केली? या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करा. झालं. आता तुम्हाला परत सेकंड चान्स मिळेल बाकीच्यांचे प्रश्न झाल्यावर. मी पुन्हा एकदा सांगतो, इन्कम टॅक्सनी कुणालाही क्लीन चिट दिली हे मला माहिती नाही, मला सांगितलं गेलं नाही. इन्कम टॅक्सच्या उच्च अधिकाऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे, त्यांना एडिशनल पुरावे पण दिलेले आहेत. चौकशी सुरू आहे. आता परवा परत मला इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी सांगितलं, इन्क्लुडिंग इन्कम टॅक्सच्या ऑल इंडिया बोर्ड चेअरमॅन दिल्ली. हा एक भाग. नंबर 2, आरोप मी करतच नाही, मी पुरावे दिलेले आहेत. ते म्हणाले वेबसाईटवर उपलब्ध. मी म्हणालो वेबसाईट वरून आणि तुमचा फायनान्स स्टेटमेंट मधून दिलेले आहेत. तिसरी गोष्ट माझ्या लक्षात आता कोणी आणून दिलं तर मी आता विषय मांडलाय आणि माझ्या माहितीप्रमाणे आता तुमचा प्रश्नाचं उत्तर झालं. इन्कम टॅक्स कारवाई करीत आहे. ईडी चौकशी ईडीची सुरू झालेली आहे. बेनामी कंपनीज ऍक्ट प्रमाणे आमची तक्रार बेनामी विभागाला पाठवण्यात आली. त्यांनी अतिरिक्त माहिती मागितली, आम्ही दिलेली आहे. नाव नेक्स्ट. 15 दिवसापूर्वी जो आरोप केला मुश्रीफ साहेबांच्यावर, त्याबद्दल 100 कोटी दावा दाखल केला, परब साहेबांनी केला. त्याबद्दल आता 100 कोटी दावा दाखल करतील. त्या 100 कोटीवर तुम्ही कसं फेस करता? आता आहे की तुम्ही स्वीकारली का नाही? कारण काय? आता आहे की 100 कोटीचा दावा किंवा 100 आता आकड्याचा ठाकरे पवारांचा घनिष्ठ संबंध दिसतोय. वसुली 100 कोटीची, दावा 100 कोटीचा. अजयात मग मी मुश्रीफांना का वेगळं करत नाही, कारण की उद्धव ठाकरेचे पार्टनर 19 बंगल्यामधले रवींद्र वायकरनी पण 100 कोटीचा दावा केला. म्हणजे सगळं कॉमन आहे. अनिल परबांनी पण केला, प्रताप सरनाईकनी पण. तर अशा प्रकाराने दाव्याच्या धमक्या देऊन किरीट सोमय्या किंवा महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. बरोबर आहे. हे दावा बदल. दुसरं काय प्रश्न होता? 2 होते. हा, नोटीस ज्यावेळी येणार त्यावेळी त्याची दखल घेऊ. राष्ट्रवादीच्या नेत्यांची ज्या पद्धतीने आणि नोटीस देण्याचे साहेब ते कायद्यात ज्या पद्धतीने दिलेलं आहे ना, माझ्या घरी किंवा ऑफिस मध्ये येऊन द्यावे लागतं. मला माहित नाही कोण मला भेटायला आलो होतं. आय एम अंडर झेड कॅटेगरी सिक्युरिटी.
आणि तुमचा सॉरी म्हणजे कोल्हापूरचा म्हणजे आवडता बोला, कोल्हापूरचा जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावर प्रतिबंध टाकला होता पोलीसच्या मदतीने. त्यात एक पॅरेग्राफ लिहिला आहे की तुमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे प्रदर्शन करणार आहे, निदर्शन, आणि त्या गनिमी काव्याने तुमचा जीवावर, हे मी नव्हतं लिहिलं बरोबर. आता माझे सिक्युरिटी वाले जे आहेत इथल्या पोलिसांनी पण, मी फक्त मोदी सरकारची सिक्युरिटी की बाबा तुम्ही जरा बी केअरफुल, कोणी काय वस्तू देत असेल तर पहिले लेट अस चेक, हा एक भाग झाला. आणि बाकी नोटिसी जर एवढ्या 7 नोटिसी झाल्या तो दुसरा 17 आणि काय फरक पडणार आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या आता तुमचं काय दुसरा माझं का एक नो माय रिक्वेस्ट की तुमचेच सहकार्य आहे ना, तर सगळ्यांना संधी मिळू द्या ना. प्लीज सोमय्यांनी आतापर्यंत हसन मुश्रीफांचे 3 घोटाळे बाहेर काढले. आता हा 3रा घोटाळा तुम्ही बाहेर काढलेला आहे 1500 कोटींचा. या 1500 कोटींच्या घोटाळ्यामध्ये पण शेल कंपन्यांमार्फत पैसे आलेले, प्रामुख्याने त्या कोलकात्याचे किंवा इतर भागातल्या ज्या शेल कंपन्या आहेत आणि जे पैसे वारंवार ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याचे कागदपत्र सुद्धा तुमच्याकडे आहेत. मात्र यामध्ये जी मोडस ऑपरेटिव्ह सिस्टीम दिसते, त्या मोडस ऑपरेटिव्ह सिस्टीम मध्ये नेमका कोणाचा यामध्ये तुम्हाला सहभाग दिसतोय. मुद्दा नंबर 1. त्याला जोडून दुसरा प्रश्न, हसन मुश्रीफ परिवाराव्यतिरिक्त अजून या मोडस ऑपरेटिव्ह सिस्टीम मध्ये कोणाचा भाग आहे का, आणि त्या संदर्भातले कागदपत्र तुमच्या हाती लागलेले आहेत का. यात मी एक थोडं वाढवतं, माझ्याकडून राहिलं होतं हे, त्यात 4 पाऊल पुढे गेलेले या घोटाळ्यात. कारण की यात हा पैसा केंद्र सरकारकडून येतो, फायनान्स कमिटी, केंद्र सरकार म्हणजे कुठल्याही मंत्र्यांचा नसतो पण, आणि आपण डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण, तर याला फाचर आहे. म्हणून मी केंद्र सरकारकडे, फायनान्स कमिशनकडे, नीती आयोगकडे ही तक्रार नोंदवणार आहे की आपण अशा प्रकारची करायची सूट दिलेली आहे. आणि त्यात परत 2000चा माल 22,000 मध्ये मंत्री स्वतःचा कंपनीला विकतोय, पैसे तर तिथून जाणार आहे. हा एक भाग. मोडस ऑपरेंडी फार सिंपल आहे या तिन्ही कंपन्यांच्या बाबतीत. की मी आता तुम्हाला आपल्या म्हणजे पहिल्यांदा नाही पण तर थोडं शेल कंपन्याबद्दल थोडं अनुभव सांगतो. असं आहे की ब्लॅक का पैसा व्हाईट करण्यासाठी हिंदुस्थानात ज्याला कोलकाता कंपनी पॅटर्न असं म्हणतो, कोलकाता कंपनीमध्ये इट इज अ पॅटर्न, त्या मुंबईत पण आहेत आणि सुरत, अहमदाबाद, सुरतमध्ये पण आहे. तर कोलकाता कंपनी पॅटर्न म्हणजे काय, कोणीतरी तिथे एक कंपनी उघडतो, ज्या मंत्र्यांना पैसे ब्लॅक के व्हाईट करायचे आहेत, भ्रष्टाचाराचे पैसे पार करायचे आहेत, ते तो या एजंट, हिंदुस्थानात 100 मोठे एजंट आहेत. मी गेल्या वेळी मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्स अग्रवालचं नाव दिलं होतं की अग्रवाल एजंट कडून यांच्याकडे पैसे आलेत, आणि त्याच अग्रवाल एजंटनी एक दुसरा घोटाळा जिथे जेलची सजा झाली आहे, तर तिथून तो पैसा तिथे येऊन इथे पण मुश्रीफांचा ह्याच्यात ज्या कंपन्यांची नावं मी आज दिली आहेत, मुद्दामून वेळ घालवला नाही, त्या सगळ्या कॉमनच आहेत. फक्त यात ह्या मंत्रालयाने जसं स्वतःला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, दुसऱ्या 2 मंत्रालयाने असंच दिलं आहे, सिमिलर टाईप. म्हणजे ग्रामपंचायतच्या खात्यातून तर ग्रामपंचायतचे अधिकार कशा प्रकाराने पैसे चोरायचे, तर ग्रामपंचायतला तुम्ही सल्ला द्या. दुसरा शब्द निघाला तर राहू द्या, कारण मग तो घोटाळाच बाहेर पडणार. तर दुसरं पण असंच एक टेंडर माझ्या हातात आलेलं आहे. आता तुम्ही पण थोडं संशोधन केलं तर कळेल. प्रश्न आहे की ज्या एक्सपर्ट सीएचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे पैसे वळवण्यासाठी किंवा कागदपत्रांसाठी, तर याची तक्रार तुम्ही 5 कारखान्यांचे यामध्ये रिसर्च करणार आहात. अमित फाईंना नेमकं तुम्ही रिपोर्ट या संदर्भातला कधी सबमिट करणार आहात, आणि जे एक्सपर्ट सीएने जे डॉक्युमेंट सगळे हाताळलेले आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी त्यामध्ये आढळताना मिळतात का? असं आहे की मुश्रीफ साहेबांचे 2 साखर कारखान्याचे घोटाळे बाहेर आले. एक तो प्रायव्हेट लिमिटेड आहे, दुसरा जो आहे गड हिंगलज तो सहकारी म्हणजे बाप्पासाहेब लावले. आज सकाळी म्हणजे सगळ्यांना परत
आज सकाळी 7 वाजता साताराला ना, हा, जरंडेश्वर साखर कारखान्याचे जे मूळ पदाधिकारी होते, उपाध्यक्ष होते, ती संस्था आज पण जिवंत आहेत. त्यांच्या बरोबर 40-45 शेतकरी मला साताराला भेटायला आले होते. त्यांनी मला सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाग भांडवल शेत दिले, आम्ही जमिनी दिल्या, आणि हे एक महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल डेव्हलप झालं. पर्टिक्युलरली 2004 ते 2010-12 पर्यंत अशा प्रकारचे अनेक कारखाने प्रायव्हेट लिमिटेड झाले. तर त्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय का? मग जरंडेश्वरचं उदाहरण मला मिळालं, तो असाच बेनामी विकत घेतला गेला. रोहित पवारचा कुठला आहे, कन्नड सर, त्यानंतर हा गडहिंग्लज. तर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की ते 5 साखर कारखाने यांचं मी ह्या घोटाळ्याचं किंवा जे काही झालं मॅन्युप्युलेशननी प्रायव्हेट, आणि त्यात अपारदर्शक, कोणीतरी उद्योगपतींनी किंवा कुठला मोठा पॉलिटिशियन बिझनेसमॅन त्यांनी बिडिंग करून घेतलं, माझी काय हरकत नाहीये की तो शिकत होता. तर आता 5 साखर कारखान्याचा मी स्टडी करणार आणि तो रिपोर्ट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाना चौथा घोटाळा केलाय का मुस्लिमांनी? भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो. आणि हा घोटाळा तुम्ही कधी बाहेर काढणार आहात? आज एवढं दादा, एक मिनिट, आपण 3 पत्रकार तिघे एक करून बोललं तर मला कळेल. माझा का सगळ्यांनी तुम्ही अंबाबाई मंदिरात भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची प्रार्थना केली. या भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रामध्ये भविष्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काय भ्रष्टाचार केला तर त्यांची तुम्ही मागणी करणार का चौकशीची, किंवा यापूर्वी ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची तुम्ही चौकशी करणार का भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रामध्ये? हा, ओके. तुम्ही काय विचारत होता? तुम्ही मेरिट होल्डर एक सीए आहात आणि आतापर्यंत 9 जणांच्यावर तुम्ही आरोप केले घोटाळ्याचे, पण तुमच्यावर वारंवार असा आरोप केला जातोय की तुम्ही एखादं प्रकरण उघडकीस आणलं की ते तडीच नेत नाहीत, कारण अजित पवारांना क्लीन चिट दिलेले आहे, छगन भुजबळ दोषमुक्त झालेले आहेत, आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न, स्वपक्षीयांच्या घोटाळ्याबाबत तुमचं मौन असतं, या संदर्भात काय सांगा? राणे साहेबांना तर बढतीच मिळालेली आहे आणि स्वपक्षी अगदी बरोबर आहे. त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे असं लोकांना? आपण पत्रकार आहात, अरे एक मिनिट, मला आपला उद्देश कळलं ना. आता दुसऱ्यांना संधी द्यायची आपण. आता एक मिनिट, नो, यू हॅव टू, तुम्हाला मला आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर आपण दोघे वाद संवाद. एक मिनिट, अशा प्रकाराने, एक मिनिट, अशा प्रकाराने पत्रकार परिषदेत तुम्ही माझा व्यक्तिगत इंटरव्ह्यू घ्या, हवे तेवढं. आता यात सगळ्यांना न्याय द्यावा लागतो. हा, आपण तीन प्रश्न. एक यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात भ्रष्टाचार मुक्त भारत हे करून दाखवलं. नोव्हेंबर 2019 मध्ये ठाकरे सरकार आल्यानंतर जसं का असं वाटायला लागलंय की भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्राची सुरुवात ठाकरे सरकारने केली. आपल्या माहितीसाठी मी आतापर्यंत 22 घोटाळे काढले आणि 22चे 22 घोटाळे असल्याचं सिद्ध झालं. मी आज सकाळी 11:30 वाजता लोकायुक्त मध्ये माझ्या याचिकाची व्हर्च्युअल व्हिडिओ हिअरिंग होती, इथूनच मी केली 11:30 वाजता. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कोविड आल्यानंतर स्वतःचा बिझनेस पार्टनर साठी 5000 खाटांचं हॉस्पिटल 62 कोटीची जागा 2100 कोटीत घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. लोकायुक्त मध्ये सुनावणी सुरू झाली, माझी याचिका एक्सेप्ट झाली
राज्य सरकार महापालिकांना नोटिसी दिल्या गेला की तुम्ही महिनाभरात रिप्लाय फाईल करा. त्यातनं अर्धा जंग मी ऑलरेडी जिंकलो. महापालिकेने सांगितलं आम्ही ते 5,000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी जे जमीन 2100 कोटी एक्वायर करणार होतो त्यात अनियमितता आढळली म्हणून आम्ही ते रद्द केलं. प्रताप सरनाईकची 35 कोटीची जमीन ईडीने जप्त केली. अनिल देशमुख फरार आहेत. परमवीर सिंग गायब आहेत. अनिल परब आज जे ईडी मध्ये गेले होते त्यांचा रिपोर्ट बेकायदेशीर आहेत हे महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं की आम्ही अनिल परबला नोटीस दिली आहे. अनिल परबचं बांद्रा पूर्वचं कार्यालय बेकायदेशीर होतं. नोटीस म्हाडाने दिली होती पण ते तोडत नव्हते. आणि आता महिनाभरापूर्वी ही ऑफिस बेकायदेशीर आहेत. ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले गेले. आता मी 22 पुरावे दिलेले एकही खोटा निघाला नाही. हसन मुश्रीफचे मी सांगितलं 98% शेअर हे शेल कंपन्यांमधून आलेले आहेत. हे दिले ना नावा सकट. तुम्हाला नाही ओळखत मी 98%. एका कंपनीत 97%, दुसऱ्या कंपनीत 98%. आता हे ग्रामपंचायत देतोय ना कागदपत्र पुरावे म्हणून लाख क्वेश्चन मध्ये तुमच्या 3 बदला. भैया असं आहे एक किरीट सोमय्याने उद्या काय चूक केली भ्रष्टाचार केला. किरीट सोमय्यावर का केला? एक प्रश्न मला प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये येतो आणि तो पहिल्यांदा कोणी विचारला होता अनिल परबनी की किरीट सोमय्यांना फक्त माझाच रिसॉर्ट दिसतो. नारायण राणेचा बंगलो CRZ मध्ये आहेत त्याच्या विरोधात का काय बोलत नाही. मी हात जोडून त्यांना जी प्रार्थना केली त्यात परत करवीर नगरीत करतो. मंत्री महोदय CRZ हा विषय ठाकरे सरकारचा आहे, राज्य सरकारचा आहे. माननीय अनिल परब साहेब आपल्या महाराष्ट्रात पर्यावरण मंत्रालय हे मान्य मुख्यमंत्री परिवाराकडे आहे. तर मला का रोज भांडतात माझ्याशी? मला का प्रश्न विचारतायत? जाऊन विचारा ना त्या आदित्य ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींना प्रश्न. मी आलो तिथे मध्ये आलो म्हणून कोणी मी तर माझा मी किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचार केलाय कारवाई करा. ओके थँक्यू. तुम्ही आतापर्यंत 22 घोटाळे काढले, अनेकांवरची जप्ती आली, अनेक जण फरार आहेत. तुम्ही अनेक वेळा भविष्यवाणी सांगतात की दिवाळीमध्ये तुरुंगवात जाणार. मागच्या वेळी सांगितली तेव्हा आजची माहिती देतो. कदाचित असं असेल की आज इथे येणार आहेत आई अंबेचा आशीर्वाद घेणार आहेत म्हणून ज्यांनी माझा हत्या करण्याचा प्रयत्न केला, तुफान दगडफेक गाडी अडवणं असे माननीय ताई भावनाताई गवळी यांचा सहकारी यांचा पार्टनर ज्यांच्या गेल्या 2 वर्षात सगळ्या कंपन्या एस्टेट ज्यांच्या नावाने केले आहे असा सईद खानला आज पहाटे अटक करण्यात आली. धन्यवाद.